1 2 3 स्टार्ट केलं. मित्रांनो नमस्कार, प्राध्यापक पंढरी पाठे तुम्हा सर्वांचं यवतमाळ अपडेट मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आज या ठिकाणी जे कलावंत आलेले आहेत ते कलावंत थेट तेलंगणाच्या सीमावर्ती भागातनं या ठिकाणी आलेले आहेत. यवतमाळ जिल्हा जो झरी जामणी तालुका आहे, जो यवतमाळ डिस्ट्रिक्ट मधला अत्यंत ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहे. प्रामुख्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्यात आहेत. आणि कलावंतांच्या समस्या म्हणजे गेल्या 4 वर्षापासून या सर्व कलावंतांचं मायबापाचं पेमेंट शासनाकडे अजूनही पेंडिंग आहे. आणि या संदर्भानं गेल्या अनेक दिवसापासून साखळी निवेदन माननीय खंडारे साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी सुरू आहे. भवरे सर सुद्धा या ठिकाणी आहेत. खंडारे साहेब प्रामुख्यानं कलावंतांच्या न्याय हक्कासाठी यवतमाळमध्ये सातत्यानं प्रयत्न करत असतात. आणि प्रत्येक तालुका या ठिकाणी निवेदनासाठी येत असतो. कधी मारेगाव असतो, कधी कळम असतो, कधी यवतमाळ असतो, कधी दारवा असतो, कधी पुसद असतो. तर आज हे सगळे कुठनं आलेत तुम्ही? हे सगळे झरी जामणीचे आहेत. माऊली काय समस्या आहेत? काय मागणी काय? माऊली काय मागणी आहे? भजन स्पर्धा, भजन मंडळ. गीताबाई आहेत, बोला बोला. मी नाही का 4 वर्ष झाल्या 22 पासून कलावंतासाठी नाही का फॉर्म भरलेले आहे. तरी अजून पुन्हा आम्हाला त्याचा लाभ भेटला नाही. थकीत आहे. त्याच्यासाठी आम्हाला आता भेटावं म्हणून आम्ही प्रयत्न करणं चालू आहे. माऊली काय मागणी आहे? मागणी तेच आता भजन मंडळ म्हणजे आम्ही 4 वर्षापासून कार्य करत आहोत. कलावंताचे भजन मंडळ कलावंत, तेच मागणी आमची पुरी व्हावा ही इच्छा आहे. हा बोली काय मागणी? हीच आता बोला ना. भजन मंडळ काय वाटतं, सरकार आपल्या मागण्या पूर्ण करेल? 4 वर्षापासून आम्ही कलावंताचं काम करत असता. आता 4 वर्षापासून आमचं थकीत आहे, तर आम्ही मागणी आहे आमची. काय वाटतं ताई? आम्ही 4 वर्ष झाले भजन करत आहोत, पण आम्हाला मिळलं पाहिजे. तुम्ही जोरात बोला ना, तुमचे प्रश्न लोकांना कळले पाहिजे. बस तसंच बोला, जोरात बोला. आम्ही 4 वर्ष झाले भजन करता, आम्हाला काही मानधन मिळलं पाहिजे यासाठी आम्ही इथे येऊन राहिलो. प्रयत्न करत आहोत. दादा काय मागणी आहे? कलावंतासाठी जे बरेचसे दिवसापासून जे कलावंत आहेत त्याने अजूनपर्यंत कोणतंही मानधन मिळाले नाही. आणि त्या मानधनासाठी आम्ही जे भजन मंडळ आहे यांनी कलेक्टर ऑफिसला भेट देऊन ती मागणी पूर्ण करण्यात यावं असे निवेदन देण्यात येते. सांगत जोरात बोला, काही अडचण नाही. कलावंतासाठी आम्ही 10 वर्षे झाले प्रस्ताव टाकले, अजून काही आम्हाला हे झाले नाही. त्याच्यासाठी आम्हाला भेटावं म्हणून आम्ही याच्याकडे प्रस्ताव टाकण्यात आले. त्या दिवशी चिचगाडचे आजोबा सुद्धा बोलले होते. पुन्हा एकदा सांगा आपली काय प्रकार मागणी आहे? आमची प्रकरण आहे 4 वर्षापासून जो आम्ही संघर्षात आहोत. आमचे मानधनाचे जे प्रस्ताव अजूनपर्यंत मानधन मिळालेले नाही, याच्यासाठी आमचं संघर्ष चालू आहे. बरोबर आहे. काय मागणी आहे माऊली? आमचे 20 वर्षापासूनचं भजन मंडळ स्थापित केलेलं आहे आम्ही. आणि आता 5 वर्षापासून आम्ही शासनाकडून काही मिळावं म्हणून आमची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला अजूनपर्यंत काहीच मिळालेलं नाही. मिळण्याची अपेक्षा आहे आमची. लक्षात घ्या, शासनाची बोला ना. शासनाच्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतो, परंतु अजूनपर्यंत कलावंतांना वंचित ठेवण्यात आलेला आहे. 5-10 वर्षापासून हे कलावंत आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहे, परंतु हे क्षेत्र निवड कामाकरिता आहे आणि सरकार म्हणते की आम्ही त्यांना काहीतरी अनुदान देऊ. पण आतापर्यंत 22 पासून बरेच अनेक प्रस्ताव प्रलंबित आहे, परंतु कोणत्याही कलाकारांना आतापर्यंत मानधन दिलेलं नाही. मी अशी विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना की या एवढे मोठे कलावंत आहे, न्याय हक्क समितीचे आमचे महासचिव ऍडव्होकेट खंडारे साहेब आहे, त्यांच्या नेतृत्वात आम्ही झरी जामणी तालुक्याला कार्यक्रम घेतला आणि बरेच या ठिकाणी कलावंत हजर होते. त्या कलावंतांना न्याय हक्क मिळवून देण्याकरिता तत्पर असणारे खंडारे साहेबांच्या आम्ही पाठीशी आहोत. आणि आम्हाला यानंतर सर्व कलाकारांना मानधन जास्तीत जास्त मिळवून द्यावं. आणि आमचा जो आदिवासी तालुका झरी जामणी तालुका अतिशय दुर्बल आणि मागासलेला तालुका आहे, या तालुक्यामध्ये अनेक कलावंत आहे, त्यांना सुद्धा मानधन मिळावं अशी मी अपेक्षा करतो आहे. मित्रांनो लक्षात घ्या, कलावंतांची रास्त मागणी आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून हे लोक सातत्यानं निवेदन देत आहेत.
आणि ही मागणी पूर्ण व्हावी शासन दरबारी शासनाने जिल्हाधिकारी महोदय असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, या जिल्ह्याचे आदिवासी विकास मंत्री असतील, माननीय इंद्रनील नाईक असतील, या सर्वांना रिक्वेस्ट करतो, अंमल विनंती करतोय की काय शेवटी प्रत्येकाच्या पोटाचा पाण्याचा प्रश्न असतो आणि तो सुटला तर प्रत्येकाला आनंद असतो. ही सगळी ग्रामीण जनता शासनाकडे यांच्याकडे लक्ष द्यावं हीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. थांबतो. प्राध्यापक पंढरी पाटे, यवतमाळ अपडेट.